नमस्कार मंडळी, आज मस्तपैकी आपण कुरकुरीत असे वर्षभर टिकणारे बटाटो चिप्स करणार आहोत। त्यासाठी मी 5 किलो बटाटे घेतलेले बघू शकता आपण। स्वच्छ धुवून आपण त्यांना 1 तासभर पाण्यात टाकून ठेवलेले होते। आता माती निघून गेलेली आहे। या टोपल्यात काढून घेतले मी स्वच्छ धुवून आणि साली वगैरे काढून घेणार आहे। बघू शकता छानपैकी थोडे थोडे सालटे वगैरे काढले। तर त्याला पतले पतले आपण किसणीने किसून घेणार आहोत। एकदम भारी होतात हे चिप्स, पांढरे शुभ्र होतात। बघू शकता आपण मी ह्या प्रकारे सोलून घेतलेले, सालटे वगैरे काढून घेतलेले आणि त्यानंतर आपण हे चिप्स पाडून पाण्यात टाकणार। लांब सडक चिप्स पडत आहे छानपैकी बटाटे चिप्स। साला काढले का एकदम पांढरे येतात आणि सोपी पद्धत आहे खूप। या प्रकारे किसून घेतलेले किसणीनं बटाटा सोलण्याच्या आणि स्वच्छ पाण्यात टाकून ठेवणारे बटाटो चिप्स। या प्रकारे किसून घेतले का बटाटोही पाण्यात टाकून ठेवणार, कारण की त्याचा एक क्षार राहतो बटाट्यावरचा, तो निघून जायला पाहिजे, तेव्हाच ते पांढरे शुभ्र येतात। असे बटाटे सोलून घ्यायचे आणि त्यानंतरच चिप्स पाडणार। सोलून घेतलेले बटाटे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुणारे। आता दुसऱ्या पाण्यात मी पुन्हा टाकलेले आहे, कारण की त्यावरचं क्षार निघत नाही तोपर्यंत ते स्वच्छ म्हणजे धुत राहायचे त्यांना 2 ते 3 पाण्यात। हे बघा, या प्रकारे सगळे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आपण चिप्स। हाही पाणी बदलून टाकणार आहे। 5 किलो बटाटे आहे ते, बघू शकता किती मोठे मोठे चिप्स पडलेले। आता ह्या दुसऱ्या टोपल्यात आपण टाकून घेणार पुणे पाणी, त्यातही टाकून घेणार चिप्स धुतलेले। आता 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले चिप्स एकदम पांढरे शुभ्र होणार आहे आणि खूप फक्त धुण्याचीच मेहनत, बटाटे धुण्याचीच मेहनत आहे। 2 ते 3 पाण्याने धुतल्यावरच आपण आता रात्रभरच हे ठेवणार आहोत बटाटो चिप्स। या प्रकारे कसे वर्षभर टिकतात, मुलांनाही खूप आवडतात। आपण तो फिटकरी आहे फटाकडी, आपण ही पाण्यात फिरवून घेणार। त्याने बटाट्याला एक असा कडकपणा येतो आणि आता रात्रभर मी पाण्यात ठेवून आता सकाळी मी थोडेसे पाणी अर्धा पातेला आहे, टोप आहे, त्याच्यात गरम करण्यास ठेवलेले आहे आणि हे बटाटो रात्रभर मी असे ठेवलेले होते। बघू शकता किती नितळ पाणी आहे, काहीच त्याच्यात क्षार वगैरे नाही। पांढरे शुभ्र बटाटे चिप्स पडलेले आहे। पाणी गरम करण्यास ठेवलेले आहे। त्यात उकळ आली का त्यात थोडेसे मीठ टाकणार आहे, आपल्याला जसे चवीला लागणार तसे। बघू शकता 2 ते 3 बॅचमध्ये मी हे उकळून घेतलेले आहे। पाणी छानपैकी उकळी आलेली आहे, त्यात मीठ टाकून घेतलेले आहे मी। आता त्याच्यात मीठही छानपैकी विरघळलेले आहे। आता बटाटो चिप्स उकळून घेणार। अर्धवटच आपण कच्चपणा राहिले पाहिजे त्याच्यात आणि या प्रकारे अर्धवटच शिजवलेले आहे, बघू शकता आपण थोडा, आणि मोकळे मोकळे झालेले बघा, नख टोचताच आहे आणि तुटत नाही आहे। हे दुर्डीत मी आता टाकून घेणार आहे चिप्स उकडलेले सर्वच। या प्रकारे आपण आता उकळून घेणार आहे चिप्स। रात्रभर आपण पाण्यात ठेवले होते ना, खूप छान ताट झालेले आहेत चिप्स एकदम, आणि पांढरं शुभ्र एकदम पापडासारखे आलेले, खूप भारी। आता दुसऱ्यांदा पुन्हा उकळून घेणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि काहीच लागत नाही, फक्त बटाटे सोलून घ्यायचे आणि पाण्यात 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे। या प्रकारे दुसऱ्यांदाही मी उकळून घेतलेले आहे आणि पाण्याने निथळले एखाद्या चाळणीत किंवा अशा टोपल्यात टाकून घेणार। आता गच्चीवर आपण सुकून घेणारे आलेले उकळलेले चिप्स। बघू शकता तुम्ही किती मोठाले पडलेले आहे चिप्स आणि एकदम पतले पतले आहे। खायलाही टेस्ट लागणार आहे एकदम भारी, आणि मिठाचं प्रमाण एकदम बरोबर आहे, काही कमी नाही जास्त नाही, तरी आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकू शकतो। वाळून घेतलेले चिप्स बघू शकता किती छान झालेले पांढरे शुभ्र।
आता आपण तळून घेणार आहे चिप्सला, कशी झाली म्हणून टेस्ट बघणार आहे. किती मोठा फुलतोय बघा. फक्त त्रुटी कमी टाका, कारण की त्यांनी जास्त कधी टाकली त्रुटी वगैरे तर मग लाल होण्याची शक्यता राहते. किती भारी झालेले. आपण दुकानात जातो आणि ते 10-5ला पुढं आणतो तर काही परवडत नाही.